नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षणाच्यासाठी मराठा समाजाच्याकडून सुरू झालेला दुसरा टप्पा हळूहळू पुढे सरकत असताना त्यातली एक मागणी वारंवार अधोरेखित केली जाते आणि ती आहे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करून टाका. ही मागणी जितक्या थेटपणे आणि जितक्या उच्चारवामध्ये अर्थात खणखणीतपणे मांडली जाते त्याच्या विरोधातली कालपर्यंतची कुजबूज आता तितक्याच थेटपणे आणि तितक्याच उच्चारवाद अर्थात ठामपणे विरोध स्वरूपात समोर येऊ लागलेली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी करणं शक्य नाही हे ओबीसींनी स्पष्टपणे सांगितलंय, पण त्याच्याही पलीकडे जाऊन याच मराठ्यांमधला एक गट सरसकटपणे आम्ही कुणबी होणार नाही असंही सांगू लागलेला आहे. मुळात वंशावळीच्या आधारावर ज्याला ज्याला शक्य आहे त्याला त्याला पडताळणीच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र सहज आणि कायदेसम्मत पद्धतीने मिळू शकतं, पण ज्याच्याकडे नोंदी नाहीत त्यालाही राज्य सरकारच्या एका आदेशाच्या द्वारे कुणबी करून टाका आणि कुणबी आरक्षणाचा लाभ घ्यायला पात्र बनवा अशी मागणी करणं हे आता न्यायदृष्ट्या, कायदादृष्ट्या आणि सामाजिक भावनादृष्ट्या सुद्धा सर्वत्र स्वीकारलं जात नाहीये. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगाने चर्चा आहे, ज्या माध्यमातून आपण समाजापर्यंत हा विषय पोहोचवू इच्छित आहोत की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्यासाठी जे कोणी आता घरातून बाहेर पडले आणि महाराष्ट्रात फिरतात त्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की न्यायसम्मत ही मागणी आहे का. ज्यांना सरसकट कुणबी करता येणार नाही त्यांना राज्य सरकारच्या एका नुसत्या आदेशानं कुणबी करता येणार आहे का, आणि अशा प्रकारचं मराठ्यांचं कुणबीकरण हे एकतर मराठ्यांना मान्य आहे का, आणि दुसरा मुद्दा ते न्यायालयात कुणी चॅलेंज केलं, कुणी आव्हान दिलं तर टिकणार आहे का. या निमित्तानं आजच्या लक्षवेधीत आपल्या सोबत असलेले मान्यवर कोण आहेत यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत, ते ओबीसींचे नेता आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जी याचिका न्यायालयामध्ये ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेली आहे त्या प्रकरणामध्ये ते ओबीसींची बाजूही मांडतात. आपल्या सोबत या चर्चेमध्ये जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आहेत, त्यांचंही आपण या चर्चेत स्वागत करतोय. आणि या चर्चेत आपल्या सोबत आता मराठा समन्वयक म्हणून परिचित असलेल्या तेजस्विनी चव्हाण आहेत. तेजस्विनी चव्हाण गेल्या काही दिवसांपासून थेट आणि स्पष्टपणे त्यांची भूमिका आत्ताच्या सुरू असलेल्या मराठ्यांच्या कुणबीकरणाच्या विरोधात कशी आहे ते स्पष्टपणे मांडतात. चर्चेची सुरुवात अर्थातच आपल्या सोबत असलेल्या चंद्रसेन कोठावळे यांच्याकडून. चंद्रसेनजी, आपलं नेतृत्व सांगतं आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी केलं गेलं पाहिजे, या महिन्यातच अशा प्रकारचं आरक्षण मराठ्यांना मिळणार आहे आणि ते घेतल्याशिवाय आता काही शांत बसायचं नाही. त्याच बाबतीतली जनजागृती करण्यासाठी त्यांचा दौरा महाराष्ट्रभर सुरू आहे. आपण मनापासून सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करता येतं हे मानता का? काते सर नमस्कार. नमस्कार, बोला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण जी शंका उपस्थित करता आहात त्या शंकेवरच मला तुम्हाला प्रश्नचिन्ह तुमच्या बाबत तयार करायचं आहे की अशी शंकाच उत्पन्न होऊ शकत नाही. मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येतं अशा प्रकारचा कायदा सरकारला करावा लागणार आहे. त्याचं कारण सांगतो. आता सरकारी पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर कुणबीच्या नोंदी शोधण्याची जी काही मोहीम चालू आहे त्या मोहिमेनुसार कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबीच्या नोंदी या बहुतांश प्रमाणामध्ये दिवसेंदिवस सापडत आहेत आणि या नोंदी 50% 70% वर गेल्यानंतर सरकारला या संदर्भामध्ये सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये GR काढावा लागेल आणि तो न्यायालयामध्ये संमत होईल.
डॉक्टर कोठावळे, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येतोय अशी माझी अपेक्षा आहे. माझी मंगेश ससाणे यांच्यापर्यंत आता ही चर्चा नेण्याची इच्छा आहे, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न आपल्याला विचारतो. तत्पूर्वी एक छोटी विनंती आधी मंगेश ससाणेंना करतो. मंगेशजी, थोडंसं मागे सरकून बसा, आपण नीट दिसाल आणि कॅमेऱ्यातून स्पष्टपणे आपण आपली भूमिका पण मांडू शकाल. मला पटकन डॉक्टर कोठावळे आपल्यापर्यंत यायचं आहे. डॉक्टर कोठावळे, आपण हे स्पष्ट करा की राज्य सरकारचा सरसकट कुणबीकरणाचा आदेश न्यायालय मान्य करेल असं आपण म्हणता, कुठल्या आधारावर हे आपण सांगता आहात? त्याचं कारण सांगतो. आता सध्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत आणि त्या नोंदीच्या अनुषंगानं आपण पाहतोय की एकाच कुटुंबामध्ये 2 भाऊ आहेत आणि एका भावाच्या दाखल्यावर किंवा कागदपत्रावर कुणबी नोंद आहे आणि त्याचा दुसरा सख्खा भाऊ आहे, त्याची नोंद मराठा नोंद आहे. याचा अर्थ असा होतो की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नाहीत, मराठा आणि कुणबी एकच आहेत. सध्या जे आरक्षण मिळतंय ते आरक्षण सुद्धा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा प्रकारच्या नावाने मिळतंय. आणि मग एक भाऊ मराठा दुसरा भाऊ कुणबी एकाच कुटुंबामध्ये 2 प्रमाणपत्र किंवा 2 नोंदी अशा प्रकारच्या असतील तर त्याचा अर्थ काय होतो की एकाच कुटुंबातले 2 भाऊ आहेत, एक कुणबी आहे एक मराठा आहे. याचा अर्थ मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नाहीत, हे मराठा आणि कुणबी एकच आहेत, एकच आहेत आणि एकच आहेत. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांच्याकडे आपण ज्या प्रश्नांच्या अनुषंगाने गेलो होतो त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी 2 भूमिका स्पष्टपणे इथे मांडलेल्या आहेत. त्याच्यावरची चर्चा इतर मान्यवरांच्या सोबत निश्चित होणार आहे. डॉक्टर कोठावळे काय म्हणाले ते एकदा पुन्हा आपल्याला या चर्चेत नोंदवून घ्यावं लागणार आहे. त्यांचा जो दावा या चर्चेत समोर आलाय तो असा आहे की सरकारच्या एका आदेशावर कुणबी प्रमाणपत्र सरसकटरित्या मराठ्यांना देता येतात, मराठी आणि कुणबी एकच आहेत, हाही त्यांचा एक दुसरा महत्त्वाचा दावा आहे. ते हेही सांगायला विसरलेले नाही आहेत की जो सरकारचा आदेश असेल तो न्यायालयात टिकेल. न्यायालयातल्या भूमिकेच्या संदर्भात आपण ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यापर्यंत नक्की पोहोचू, पण तत्पूर्वी एकदा पटकन आधी आपल्या चर्चेमध्ये तेजस्विनी चव्हाण आहेत, त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि जे कोठावळे यांनी मांडलेलं मत आहे त्या अनुषंगाने ही चर्चा होणं अपेक्षित आहे असं अपेक्षित करतो. पटकन तेजस्विनीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय का याचा आधी खुलासा करा आणि कोठावळे जे काही बोलले ते आपल्यापर्यंत ऐकायला आपल्याला आलंय का तेही सांगा. हो, आवाज येत आहे आणि ते काही जे बोललेले आहेत तेही मला कळालं आहे. बिलकुल. त्या अनुषंगाने माझा आपल्याला असाच प्रश्न आहे की मराठे कुणबी एकच आहेत आणि सगळ्या मराठ्यांचं सरसकट कुणबीकरण करणं शक्य आहे असे 2 दावे आहेत. आपला त्या संदर्भातला प्रतिवाद काय आहे? प्रथमतः मराठे, लक्षात आलं का, प्रथमतः मराठे हे एक नाही कुणबी नाहीयेत. कारण की मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे. जातीला तुम्ही प्रवर्गामध्ये घेऊ शकता, अख्ख्या समाजाला तुम्ही प्रवर्गात घेऊ शकत नाही. दुसरी मोठी गोष्ट अशी आहे की मराठा हे जर नोंदी पूर्वपार चालत आलेल्या असल्या तरी कुणबी ह्या नोंदी पहिल्यापासूनच चालत आलेल्या आहेत. जर शेतकरी हा कुणबी आहे, बरोबर आहे, हे जे म्हणत आहेत की मराठा हा कुणबीच आहे, मुळात मराठा हा कुणबी कसा असू शकतो हाच प्रश्न आहे आमचा. कारण की सर्व आता बऱ्यापैकी जातींमध्ये कुणबी हा आढळून आलेला आहे, मग मराठाच कुणबी कसा काय असू शकतो हा माझा प्रश्न आहे. बिलकुल. डॉक्टर कोठावळे यांच्यासाठी हा प्रश्न आपण मांडलात, त्याच्यावर कोठावळेंचं उत्तर अपेक्षित करतो. कोठावळेजी, मराठा आणि कुणबी तुम्ही एक मानताय, पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व एक मानत नाहीये का ते सर? नमस्कार पुन्हा एकदा जी. या बाबतीमध्ये मला वाटतं अतिशय विषय सुस्पष्ट आहे, कुठल्याही प्रकारची या विषयामध्ये अस्पष्टता नाही आहे. मराठा समाज बांधवाच्या नोंदी आज ज्या मराठा म्हणून आहेत त्या निजाम कालामध्ये त्यांच्या वंशजांच्या नोंदी तपासल्या तर त्या कुणबी नोंदी आहेत. मग निजाम काळामध्ये आता जे वारसदार आहेत त्या वारसदाराच्या वंशजाच्या नोंदी कुणबी आहेत. मधल्या काळामध्ये स्थित्यंतरानुसार बदललेल्या परिस्थितीनुसार त्यामध्ये कुणबी ऐवजी मराठा अशा प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या तर ते सुद्धा
शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किंवा सामाजिक काय स्थित्यंतर आहे त्या स्थित्यंतराचा परिणाम म्हणून कुणबीऐवजी मराठा नोंद करण्यात आलेली आहे. परंतु आज ज्या नोंदी मराठा स्वरूपाच्या आहेत त्या निजाम काळामध्ये डॉक्युमेंट डॉक्टर कोठावळे, हा सगळा तर्क तेजस्विनी चव्हाण यांना पटत का नाहीये? जे तुम्ही सांगताय ते त्यांना माहित नाहीये, असं तर होणार नाही. मग ते माहित असून तसं बोलतायत त्या का बोलताय? तुमचं काय, तुमचं निरीक्षण काय आहे? त्यांना असं का वाटत असेल की मराठी आणि कुणबी एक नाहीत, मराठी कुणबी होऊ शकत नाहीत, मराठ्यांचं सरसकट कुणबीकरण करणं योग्य नाही, असं का वाटत असेल त्यांना? मला तेजस्विनी ताईला हे विचारायचंय की विदर्भातले मराठे कुणबी आहेत, तर मग मराठवाड्यातले मराठे कोण आहेत? तेजस्विनीताई उत्तर द्या याचं, पटकन आपलं बोलणं सुरू करा तेजस्विनीजी. मग मराठवाड्यातले मराठे कोण आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यावा. जी तेजस्विनीताई आपण बोलणार. मराठवाड्यातले मराठे हे मराठेच आहेत, ते कुणबी नाहीयेत, कारण की त्यांच्या याच्यावरती नोंदी नाहीयेत कुणबी. विनाकारण तुम्ही का त्यांना कुणबी मराठा करण्याच्या ओघात पडलेला आहात? तेजस्विनीताई आणि मुळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100% ऐकून घ्या, आम्ही तेच सांगतोय तुम्हाला ओरडून मगापासून, मराठा ही जात नाहीये, कुणबी ही जात आहे आणि ती सोयीनुसार प्रत्येकाने आपापल्या सातबाऱ्यावरती चढवलेली आहे. मग मला सांगा, मराठे हे मराठे नाही तर ते जातीनं कोण आहेत ते तरी सांगा ना. कोळी मराठा आहोत आम्ही. मला विचारतो आमची जात सांगा. तुमची जात आम्ही का सांगायची? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगत आलाय की आम्ही कुणबी आहोत म्हणून. आम्ही का तुमची जात सांगायची? आम्ही सांगतोय, आम्ही आमची सांगणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र आमचा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 96 कोळी मराठा आहे, लढवय्या मराठा आहे आणि तो कायम सुरक्षित राहणार आहे. विदर्भातले मराठे जर कुणबी आहेत तर मराठवाड्यातले मराठे कोण आहेत ते सांगा आम्हाला तुम्ही. 96 कोळी मराठे आहेत ते, त्यांच्याकडे नोंदी सापडल्या का? मराठवाड्यातले मराठे हे पाकिस्तान मधले आहेत. आम्ही कुठे म्हणालोय तुम्ही? आम्ही असं तुम्हाला म्हणालेलं नाहीये, तुम्ही असले आरोप करू नका. पाकिस्तानात हे बघा, हे निजाम काळापासून शेतीचा धंदा आहे, आम्ही शेती करतो आणि शेती करतो म्हणजे कुणबी आहे. अहो संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये ओरडून सांगितलंय की बरे झाले देवा कुणबी केले. सगळ्या जातींमध्ये शेती केली जाते, याचा अर्थ नाही की तुम्ही कुणबी मराठा करताय. आम्हाला कोणी सुद्धा मराठी कुणबी नाहीत असं तुमचं कोणत्या आधारावर म्हणणं आहे तुमचं, आम्हाला ते सांगा तुम्ही. डॉक्टर बरोबरच आहे, म्हणणं बरोबरच आहे आमचं. बरोबर का म्हणणं आहे काय माहितीये का? सगळ्या जातीमध्ये शेती तुमच्या बोलण्याला आधार केली जाते. मराठवाड्यातले मराठे कोण आहेत ते सांगा आम्हाला अगोदर. सांगितलं आम्ही 96 कोळी मराठा आहोत, सांगितलंय तुम्हाला. बर, आता मी चर्चेत हस्तक्षेप करतो. डॉक्टर कोठावळे एक मिनिट थांबा. एक 2-3 गोष्टींवर आपल्याला तेजस्विनीताईंच्या पर्यंत काही प्रश्नांच्या निमित्तानं पोहोचायचंय. मला पटकन ते प्रश्न विचारू द्यात. तेजस्विनी चव्हाण, आपण असं म्हणालात की पश्चिम महाराष्ट्रातले मराठे हे लढवय्ये आहेत, ते 96 कोळी मराठे आहेत, त्यांना कुणबी व्हायचं नाहीये. जे कोणी कुणबी असतील ते कुणबी राहतील, जे मराठे आहेत ते मराठे राहतील. तुमच्या या सगळ्या भूमिकेच्या मागे मला एका प्रश्नाच्या निमित्तानं खुलासा अपेक्षित आहे की तुम्हाला कुणबी का व्हायचं नाहीये? तुम्ही जर कुणबी झालात तर तुम्हाला आरक्षण मिळेल. आरक्षण मिळालं तर कदाचित त्याचा तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेमध्ये किंवा सामाजिक रचनेमध्ये फायदा होईल. हे सगळं मिळत असताना आता मराठवाड्यातले तेच मागतायत ना, मग तुम्हाला का व्हायचं नाहीये कुणबी? पहिला मुद्दा असा आहे, त्यांच्याकडे नोंदी आहेत म्हणून ते ओबीसी मधून आरक्षण घेत आहेत. बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्र या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी फक्त 100% मध्येच फक्त 5% मिळालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि मुद्दा दुसरा असा आहे की आम्ही कुणबी होऊन ओबीसी मध्ये जाऊन आरक्षण घेण्यासाठी आम्हाला स्वतःला पात्र समजत नाही, कारण की आमचे तसे डॉक्युमेंट्स नाहीत. आणि जर आमचे डॉक्युमेंट्स तसे नाहीयेत तर तो 8 तास आम्ही का मांडायचा आणि कशासाठी मांडायचा मुद्दा? आणि मुद्दा हा पण आहे की जर आम्ही अजिबात घेऊ नयेत. नारायण राणे, रामदास कदम यांनी प्रमाणपत्र न घेण्याची प्रतिज्ञा केलेली, त्यांनी अजिबात प्रमाणपत्र घेऊ नयेत. आम्ही तुम्ही
तुम्ही सरसकट कुणबीची जी मागणी करताय ना, त्यामुळे तुम्ही आमच्या आरक्षणावर गदा आणताय, हे तुमच्या लक्षात काय येत नाहीये. तुमच्यामुळे सरसकट सगळ्या समाजाला महाराष्ट्रात जिथून आरक्षण पाहिजे असेल तिथून तुम्ही आरक्षण घ्या. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजेत, अशी जरांगे पाटलाची आदरणीय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये जे कुणबी नोंदी सापडत आहेत त्या सर्व कुणबी नोंदी ज्यांचे सापडतात त्यांना मुद्द्यावरतीच आमची भूमिका आहे. 50% आतून त्यांना आरक्षणाचे लाभ सर्व लाभ मिळाले पाहिजेत, सर्व प्रकारचे लाभ मिळाले पाहिजेत. घ्या ना सरसकट. माझं म्हणणं इतकंच आहे, लाभ घ्या. आम्ही लाभ घ्यायला म्हणतच नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत. मग त्यांचं जे 96 पुढे आहेत, जे 102 पुढे आहेत, त्यांनी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. त्यांनी मराठा संसदेमधून आरक्षण घ्यावा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऐच्छिक शब्द वापरा. तुम्ही जे वापरताय ना सर, तुम्ही ऐच्छिक शब्द वापरा. माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही ऐकून घ्या. आम्ही कुठूनही घेऊ ते, तुम्ही आम्हाला नका हे करू. आम्ही काय म्हणतोय, तुम्ही जी सरसकट मागणी करताय त्याच्याऐवजी तुम्ही ऐच्छिक शब्द वापरा. आमचा तुम्हाला विरोध नाहीये. ज्यांच्या सर्टिफिकेट निघतायत त्यांनी ओबीसीतून आरक्षण घ्या. आम्ही म्हणत नाही घेऊ नका. बरोबर आहे सरसकट काय म्हणताय तुम्ही? आम्हाला तुम्ही विरोध करू नका. सरसकट मागणी बंद करा. आम्ही विरोध करतच नाही आहोत तुम्हाला. सरसकट मागणी बंद करा. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना सरसकट दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती लावता कामा नये. मुळीच नाही. तुमचं असं म्हणणंच नाहीये. तुमचं असं म्हणणं आहे की पूर्ण मराठ्यांना कुणबी करून सर्टिफिकेट द्या, असं तुमचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे. जरांगे पाटलांनी, आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे, जे स्वतःला मुळीच नाही. तुम्ही काय म्हणताय, जरांगेंनी वेळोवेळी स्वतःची भूमिका बदललेली आहे. जरांगेंनी स्वतःची वेळोवेळी भूमिका बदललेली आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही काय करायचं ते. मी या चर्चेत आणि या वादामध्ये हस्तक्षेप करतो. काही मुद्दे आपल्याकडून सुटतायत, त्याच्यावर आपल्याला खुलासे घेणं गरजेचं आहे. तेजस्विनी चव्हाण, आता आपल्याला बोलण्याची पूर्ण वेळ आपण देणार आहोत. माझं डॉक्टर कोठावळे आपल्याला एक छोटीशी आपल्याला माझी विनंती आहे, कृपया त्यांचं म्हणणं एकदा पूर्ण ऐकून घेऊ. 1.5 मिनिटाचा वेळ आपण देणार आहोत. ॲडव्होकेट मंगेश ससाणे बराच वेळ झाला या चर्चेमध्ये आहेत, त्यांच्यापर्यंतही आपल्याला पोचायचं आहे. तेजस्विनी चव्हाण, आपण असं सरसकटच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य लक्षात घेऊन मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असं म्हणालात, मनोज जरांगे यांनी सरसकटची मागणी सोडून द्यावी, त्याऐवजी त्यांनी ऐच्छिक असा शब्द वापरावा. याचा खुलासा करा. सरसकट का नको, ऐच्छिक शब्द का हवाय? सरसकट का नको आहे, याच्यासाठी नको आहे की आज तुमच्या सरसकट मागणीमुळे ओबीसी समाजात जी काही धुफळी निर्माण झाली किंवा त्यांना जे काही रस्त्यावर उतरावं लागलं, या शब्दामुळेच उतरावं लागलेलं आहे. याच्या आधी ओबीसी बांधवांचा विरोध होता का? मराठी कुणबी म्हणजे मराठ्यांना किंवा कुणबी नोंदींना त्यांचा काही प्रकारे, कुठल्याही प्रकारे विरोध नव्हता. ज्या वेळेस सरसकट आलं त्यावेळेस ओबीसी रस्त्यावर आली. आज तुम्ही त्या लोकांच्या आरक्षणामध्ये घुसताय. तुम्ही दावे करताय आमचं आरक्षण यांनी घेतलं, त्यांनी घेतलं. अहो, ते राज्य सरकार बघून घेईल. तुम्ही कशाला ठरवताय? तुम्ही ठरवताय म्हणून लोक रस्त्यावर येतात. सगळ्या जाती जर आज रस्त्यावरती आल्या, 246 रिक्वायर्ड जाती आहेत त्याच्यामध्ये, या सर्व रस्त्यावर आल्या तर किती मोठा समुदाय उभा राहील याचा विचार केला का जरांगेंनी? आणि आरक्षण मुळात किती टक्के मिळेल? 19% जर कुणबी नोंदी सरसकट टाकलं तर तुम्ही मला सांगा आरक्षण किती टक्के मिळणार आहे? आणि विनाकारण अट्टास लावलेला यांनी की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना पण तुम्ही द्या. का द्या? तर मराठवाड्यांचा रेफरन्स घेऊन पश्चिम महाराष्ट्राला द्या. असं कसं शक्य होऊ शकतं? उत्तर आणि पश्चिम ह्या 2 वेगवेगळ्या देश आहेत, 2 वेगवेगळे हे आहेत, 2 वेगवेगळ्या ध्रुवांना तुम्ही एकत्र आणू शकता का? मग आम्ही जे आमची मागणी आहे, EWS आमचा टिकला पाहिजे, याच्यासाठीच आमची मागणी आहे. आम्ही 8% आरक्षण घेतो पश्चिम महाराष्ट्रामधून, आम्ही घेत आलेलो आहेत. आणि बरं, पश्चिम महाराष्ट्रच नाही, ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रामध्ये EWS घेत आलेले आहेत. माझ्याकडे स्वतःकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत.
याचाही त्यांनी मग खुलासा करावा. घटना दुरुस्त करून 103वी घटना दुरुस्त करून ईडब्ल्यूएस केलेला आहे, तो टिकलाच ना. का टिकणार नाही मराठ्यांचं आरक्षण? टिकणारच आरक्षण हवंय आम्हाला आणि आम्ही ते टिकणारच घेणार आहोत. ओबीसी आमचे जे लहान बांधव आहेत, आजवर आम्ही मोठा त्यांचा भावासारखं वागत आलेलो आहे, भावासारखं राहिलेलो आहे. विनाकारण यांनी आणि या ह्यांच्या मागणीमुळे जी सरसकट शब्दामुळे की नाही एवढी मोठी दुपळी निर्माण झालेली. तुमच्या मताशी मी सहमत आहे. तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण घ्यायचं तर तुम्ही घ्या, परंतु मराठवाड्यातले मराठे हे नोंदीनुसार, कायदेशीर नोंदीनुसार कुणबी आहेत आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि ते ओबीसी प्रवर्गात जाऊन ओबीसी प्रवर्गाचे लाभ पाहिजे आहेत. घ्या, आम्ही त्याला विरोध केलेला नाहीये. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, सरसकट मागू नका. सरसकट म्हणल्यामुळे की नाही सगळे लोक आलेले आहेत. तुम्ही असं म्हणू नका. कुणबी मारवाड्यांमध्ये पण आलेले, कुणबी धनगरमध्ये आहे. एक लक्षात घ्या, सर्वसामान्य ओबीसी जनता जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे. एक मिनिट हा मुद्दा भरकटता कामा नाहीये. ज्या भावना आणि ज्या स्पष्ट शब्दामधली भूमिका तेजस्विनी यांनी मांडली त्या अनुषंगाने आता ॲडव्होकेट मनोज ससाणे यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. कायदेशीरदृष्ट्या त्यावर त्यांचं मतही आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे. आणि डॉक्टर कोठावळे, माझी विनंती आहे की आपण आता मनोज ससाणेंचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणार आहोत. मनोजजी, 2-3 गोष्टी ज्या टप्प्याटप्प्यात इथे समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने मी आपल्यापर्यंत पोहोचतो. एक, डॉक्टर कोठावळे असं म्हणतायत की प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला या घडीला मराठ्यांना सरसकट कुणबी करणं शक्य आहे. दुसरं, राज्य शासनाचं एका आदेशाच्या द्वारे हे करणं शक्य आहे आणि ते न्यायालयात टिकेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो तेजस्विनी चव्हाण यांनी आणला, त्यात तेजस्विनी चव्हाण असं म्हणाल्या की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी व्हायचंच नाही आहे. ज्यांना व्हायचंय त्यांनी व्हावं, ज्यांना व्हायचं नाही त्यांना मराठा आरक्षण हे मिळायला अपेक्षित आहे. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तुमच्यासाठीचा जो प्रश्न आहे मनोज जरांगे तो असा, माफ करा, आपल्यासोबत मंगेश ससाणे आहेत. मंगेश ससाणेजी, आपल्यासाठी जो प्रश्न आहे तो असा आहे, एका बाजूला सरसकटचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागण्याचा आग्रह, यातलं शक्य काय आहे? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगेल की आपण जे म्हणताय सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्याल. आता मुळात याच्या जो कायदेशीर मुद्दा आहे, जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आपण समजून घेतली पाहिजे की आता हे सर्टिफिकेट्स कसे काय मिळायला लागले. तर साधारणतः 2003 साली राज्य मागास आयोगाचं खत्री कमिशन होतं. या खत्री कमिशनकडे कोकणातले आणि जळगावचे जे कुणबी समाज होते त्या कुणबी समाजाकडे असे काही दाखले होते की ज्याच्यावर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे कोकणातले आणि जळगाव हे पर्टिक्युलर तिथले जे कुणब्यांचे नेते होते, कुणब्या संघटना होता, यांच्याकडे नोंदी होत्या आणि त्यांनी मागासवर्ग आयोगाकडे त्यांची व्यथा मांडली की आम्ही तर कुणबीच आहोत, आमचं राहण सहन, आमचं जे काय आर्थिक परिस्थिती आहे, सामाजिक स्थिती आहे, तर त्यानुसार आम्ही कुणबी आहोत, पण आमच्या याच्यावर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी आहेत. त्यावेळेस खत्री कमिशननी सर्वे केला, जनसुनावण्या केल्या, पुरावे तपासले आणि त्यांनी एक रिकमेंडेशन केलं की तसं म्हणलं तर आता ताई त्या म्हणाल्या की कुणबी ही जात आहे, मराठा ही जात नाही, तर तसं नाहीये. कुणबी हा त्यावेळेस व्यवसाय होता. कुणबी कसा होता पण नाही म्हणता यायचं. ज्यावेळेस निजामशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, मराठेशाही असेल, पेशवाई असेल, शिंदेशाही असेल, त्यावेळेस ह्या जमिनी ह्या वैयक्तिक कुणाच्या नावाने नसायच्या, ह्या जमिनी असायच्या त्या संस्थानिकांच्या. त्यावेळेस त्या जमिनी ज्या वर्गाला, ज्या जातीला, ज्या व्यक्तीला कसायला दिल्या जायच्या त्यांना कुणबी म्हणलं जायचं. आता आपण सर्वप्रथम आपण त्या खत्री कमिशनकडे येऊ. त्या खत्री कमिशनने रिकमेंडेशन केलं आणि त्यानुसार 1 जून 2004 रोजी राज्य सरकारने एक जी.आर काढला, ज्यांच्या महसूल नोंदीमध्ये, जन्म नोंदीमध्ये किंवा नोंदी ज्या काय असतील दप्तरी सरकारतरी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी जी नोंद आहे त्यांना कुणबीची पोटजात म्हणून घालण्यात यावं. आता आपणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो की कुणबीच्या खऱ्या जाती कोणत्या आहेत. तुम्ही सगळीकडे बघितलं, तुम्ही पीपल ऑफ इंडिया बघितलं, गॅझेट बघितले, तर
कुणबी, घाटोळे कुणबी, मुंद्रे कुणबी, जाधव कुणबी, तिरोळे कुणबी, खैरे कुणबी, नारी कुणबी, लेवा कुणबी ह्या खऱ्या कुणबीच्या पोट जाती आहेत किंवा कुणबीच्या तत्सम जाती आहेत. आता झालंय काय की ठीक आहे, मराठा समाजाच्या जुन्या दाखल्यांमध्ये कुणबी लागते, पण आता धाराशिव असेल, लातूर असेल, नाशिक असेल, सातारा असेल, तिथं वाण्यांच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्याच्यावर कुणबी आहे. हे आता बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून हे रेकॉर्ड चॅनलवर दिसतंय. मारवाडी कुणबी आहेत, जैन कुणबी आहेत, मातंग कुणबी आहेत, धनगर कुणबी आहेत. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. साधारणतः 100 वर्षापूर्वी जो त्या संस्थानिकांची जमीन कसायला होती आणि ते त्याच्यानंतर शेतसारा द्यायचे, स्वतःला काही धान्य ठेवायचे, या सगळ्यांच्या जातीवर कुणबी होतं. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस सामाजिक व्यवस्था बदलली, ती व्यवस्था बदलल्यानंतर ज्याच्या त्याच्या जाती हे झाल्या. या रचनेच्या अनुसार ऍडव्होकेट ससाणे, आपण याचाही खुलासा करणं गरजेचं आहे की सरसकट सरकारचा एक कागदी आदेश निघून मराठ्यांना कुणबी करता येणं शक्य आणि तो आदेश न्यायालयात टिकेल असा विश्वास ज्यांना वाटतो त्यांना काय सांगाल? सर्वप्रथम कुणबी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे ओबीसी मधली एक जात आहे. जर मराठा समाजाला सरसकट कुणबी करायचंय तर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल. ते मराठा समाजात सामाजिक शैक्षणिक मागासलेपण गेल्या 4 ते 5 राज्य मागासवर्ग आयोगाने 2000 साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने, आता गायकवाड कमिशननी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने तिथं ते सामाजिक मागासला फेटाळलं आणि म्हणले की राज्यकर्ती जमात आहे, हा फॉरवर्ड क्लास आहे, त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व सारखं त्याच्यामध्ये, तर असं सरसकट करता येणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाकडून परत अहवाल घ्यावा लागेल आणि तो अहवाल राज्य सरकारने तो स्वीकारावा लागेल आणि त्यानंतर मग जी काही कोर्टाची काही लढाई होईल. त्यामुळे सरसकट हे कुणबी होऊ शकत नाही. मला असं वाटतं की जरांगे पाटलांचे समजा काय अभ्यासक असतील, मार्गदर्शक असतील, याच्यावर थोडासा अभ्यास करावा. कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी करणं म्हणजे आता भारतातल्या ज्या क्षत्रिय जाती आहेत वर्ण व्यवस्थेमधले, जाट असतील, गुज्जर असतील, मराठा असतील, हे रुलिंग कास्ट आहेत, ह्या क्षत्रिय जाती आहेत. क्षत्रिय जातींचं वर्ण व्यवस्था परत डिग्रेडेशन, कुणबी हा शूद्र म्हणून समजला गेलेला आहे. आणि जर कुणबी सरसकट प्रत्येक मराठा झाला तर आत्ताची पिढी जाऊन द्या, पुढच्या 2 पिढीमध्ये मराठा ही जातच महाराष्ट्रातनं नामशेष होईल. जरांगे पाटलांना हे पुढच्या ह्या गोष्टी हे महाराष्ट्राला द्यायच्या का? महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणजे मराठा राष्ट्र, मराठेशाही म्हणून ओळखला जातो आणि ती मराठा जात पुसण्याचं हे मला काय कळत नाही की ही मागणी का. दुसरा विषय असा आहे की आता हे जे आलेले आहेत वाणी, मारवाडी, जैन, धनगर, हे पण आता यांच्या नोंदणी येतील प्रत्येक जात पातानी समातीला आम्हाला कुणबीचं द्यावं लागेल. मग मला सांगा, आता 450 जाती आहेत, ओबीसी मधल्या 350 आहेत आणि व्हीजेएनटी मधल्या जवळजवळ 100-125 जाती आहेत. आता 450 जाती आहेत आणि आणखीन समजा वाणी आले, मारवाडी आले, मातंग आले किंवा जैन आले. ठीक आहे, मराठा समाजाला मंगेश ससाणे, एका अत्यंत महत्वाच्या वळणावर आपण ही चर्चा आणली. तेजस्विनी चव्हाण आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असलेले चंद्रसेन कोठावळे या दोघांची याच्यावर मला मतं घ्यायची आहेत. महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचं राष्ट्र, मरहट्ट्यांचं राष्ट्र ही आपली ओळख आहे. आणि तेजस्विनी चव्हाण, सगळे मराठे कुणबी होणार असतील तर मग हा महाराष्ट्र राहणार नाही. बरोबर आहे, हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही आमच्या जातीलाच संपवायचा प्रयत्न करताय का? तुम्हाला पसंत आहे का अशा प्रकारे काहीही होणं? मुळीच नाही. याला आमचा विरोध होता आहे आणि विरोध राहणारच आहे कायमस्वरूपी. आणि जसं की आता ऍडव्होकेट साहेब म्हणाले की तुम्हाला मागासलेपण सिद्ध करून कुणबी नोंदी घ्याव्या लागतील, तर ऑलरेडी रिपिटिशन दाखल झालेले आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तर तिथे आम्ही मागासलेपण सिद्ध करून आमचं वैयक्तिक आरक्षण घेऊच ना. बरं, आपल्याला चर्चेच्या निमित्तानं डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांच्यापर्यंतही पोहोचायचं आहे. चर्चेला वेळेची मर्यादा, याची आठवण करून देतो. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, हा एक अत्यंत भावनिक मुद्दा आहे. महाराष्ट्र म्हणजे काय असं कोणाला विचारलं तर पूर्वी उत्तर असायचं मरहट्ट्यांचं राज्य. मरहट्टे म्हणजे कोण? तर मराठे. आपण सगळेच तसं पाहायला गेलं तर देशात परिचित मराठे म्हणूनच आहोत. जातीनं आपण कोण आहोत हा नंतरचा मुद्दा, पण आपली देशातली ओळख मराठा अशीच आहे. तर हे मराठ्यांचं राष्ट्र आहे
आणि याच संदर्भातला एक भावनिक मुद्दा जो उपस्थित झाला इथे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. तो असा आहे की जर तुमच्या आंदोलनामुळे सगळे मराठी कुणबी होणार असतील तर मग मराठ्यांचं अस्तित्व कसं राहील? तर सगळे मराठे कुणबी होणार नाहीत. मॅडम सांगतायत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नाही पाहिजे. मग यांना कुणबी प्रमाणपत्र नाही पाहिजे तर मराठे महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणारच आहेत. मला वकील साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, चव्हाण साहेबांना. जी सर, मला हे सांगा. जी एकच मिनिट डॉक्टर कोठावळे, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडला. चर्चेला एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे, त्याच्याचमुळे मी आपल्याला थांबवलं. मी त्यानंतरच्या पुढच्या भागात निश्चित आपल्याला वकील साहेबांना प्रश्न विचारायची संधी देईन. मात्र या टप्प्यात चर्चा एका महत्वाच्या वळणावर येऊन थांबली आहे आणि तो मुद्दा आहे मराठ्यांना संपवण्याचा डाव या आंदोलनाच्या मागे आहे का? सगळे मराठे सगळे सरसकट जर कुणबी झाले तर महाराष्ट्राची ओळख काय? मराठ्यांचं राष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख राहील का? मराठे राहिले नाहीत तर महाराष्ट्र राहील का? या चर्चेला आपण इथे एक अल्पविराम देतोय. सर्व मान्यवरांनी जोडलेलं राहावं. पटकन एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. लक्षवेधीच्या या विषयावरच्या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.